प्रीपेड विद्युत मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आंदोलन। प्रीपेड मीटर रद्द न केल्यास उग्र आंदोलन। प्रीपेड विद्युत मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं रेवतीनगर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात समितीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्रीपेड मीटरद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत व विजेच्या दरवाढी विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा देत आक्रोश व्यक्त केला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेलत्रोडी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता। पोलीस मित्र समन्वयक समितीचे प्रधान समन्वयक प्रवीण राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की ज्यांच्या घरी टीव्ही नाही, कॉम्प्युटर नाही, एसी नाही अशा ग्राहकांना 23,000 रुपयांचं बिल आलंच कसं? या प्रश्नानं ग्राहकांमधील असंतोष अधोरेखित झाला। या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शहर प्रमुख मुकेश मासुरकर यांनी केलं। त्यांनी सरकारला इशारा दिला की जर प्रीपेड मीटर त्वरित रद्द करण्यात आले नाही तर समिती रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल। आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी प्रीपेड मीटर बाबत नागरिकांमध्ये वाढत चाललेला असंतोष आणि सरकार विरोधातील रोष अभी तो ये अंगड़ाई है, अभी तो ये अंगड़ाई है। वेगळा विदर्भ प्रीपेड मीटर रद्द झालेच पाहिजे, प्रीपेड मीटर रद्द झालेच पाहिजे। गरिबांवर होणारा अन्याय बंद झालाच पाहिजे। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुख्यमंत्री होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ। काय सांगाल, आज पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल? आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून वीज इलेक्ट्रिक मीटर, डिजिटल मीटर, पहिले इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर, नंतर साधं मीटर इलेक्ट्रॉनिक, नंतर आता डिजिटल मीटर, आता त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स मीटर, ज्या पद्धतीने ईव्हीएम मधून मतचोरी होते त्या पद्धतीने या इलेक्ट्रिक डिजिटल मीटरमधनं वीज आणि युनिट चोरी होतात आणि त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो। तर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून आज मोर्चा काढण्यात आला याच विषयासाठी की डिजिटल फिजिटल हे नाटक नको, हे चोरी करण्याचं ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे जे उद्योगपती धार्जिणे आहे, ज्याच्यात उद्योगपत्यांचा फायदा आहे आणि नागरिकांची गळचेपी आहे। मागच्या वेळेस 10,000 लोकांनी तक्रारी केल्या होत्या यापूर्वीच्या मीटर संदर्भात। 14 लाख डुप्लिकेट मीटर या संपूर्ण विदर्भ राज्यात लावण्यात आलेले आहे। तुम्ही म्हणाल डुप्लिकेट कसे, तर त्या मीटर देताना MERC महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, भारत सरकार विद्युत नियामक आयोग यांचा नियम आहे की मीटर देताना आधी त्याचं कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आणि ओके टेस्टिंग रिपोर्ट दिलाच पाहिजे। पण एकाही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी एकाही आम्ही 50 शेकडो RTA टाकले पण एकाही मीटरचं ओके टेस्टिंग रिपोर्ट आणि ओके कॅलिब्रेशन सर्टिफिकेट दिलेलं नाही। म्हणून जेवढे 14 लाख डुप्लिकेट मीटर यापूर्वीचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या काळात लावलेले सगळे मीटर हे 14 लाख डुप्लिकेट मीटर आहे। ते डुप्लिकेट मीटर करोडो अरबोचं षडयंत्र, 24,000 करोड उद्योगपत्यांची वीज माफी केलेली, 2,000 करोड रिलायन्स अंबानीची वीज माफी केलेली, हे लपवायसाठी, हे षडयंत्र लपवायसाठी आता हे नवीन षडयंत्र निर्माण केलं आहे, त्याचं नाव डिजिटल मीटर आहे। तर या डिजिटल मीटरच्या माध्यमातून तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आज मुकेशजी मासुरकर आणि संपूर्ण विदर्भवादी कार्यकर्ते महिला यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। तर विदर्भाची ही लयलूट आहे, विदर्भाच्या नागरिकांची गळचेपी आहे नव्हे, त्यांना आत्महत्येस प्रोत्साहित करणारे हे सगळे कायदे आहे, याचा आम्ही निषेध करतोय। ज्या घरी फ्रीज नाही, ज्या घरी टीव्ही नाही, ज्या घरी एसी नाही, 100-150 युनिटच्या वर बिल गेलेलं नाही, त्या घराला, त्या इलेक्ट्रिकच्या मीटरला 1500 युनिटचं बिल पाठवलेलं आहे। असे हे काला जादू करणारं हे कंपनी, काला जादू करणारं हे डुप्लिकेट सरकार, ईव्हीएम सरकार, ईव्हीएमचं एकीकडे सुरूच आहे। अमेरिकेला लक्षात येतं की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घापा केला जाऊ शकतो, तर मग या डिजिटल मीटरमध्ये का नाही? हे कोण्या कुंडली तज्ज्ञाला किंवा कोण्या भावाला विचारण्याची गरज नाही। असं असताना जबरदस्तीने जर समजा विदर्भवासियांच्या मानगुटीवर किंवा नरडी पिचकासाठी, आर्थिक शोषण करण्यासाठी जर समजा हे सरकार हे जबरदस्तीचं अदानी अंबानी मीटर जर समजा लावत असेल नागरिकांच्या घरावर, तर हे
नागरिकांची गळचेपी आहे, ते विदर्भ विरोधी आहे, राज्य विरोधी आहे आणि देश विरोधी आहे, संविधान विरोधी आहे, असं मी आवाहन करू इच्छितो. हे डिजिटल मीटर हे तंत्रज्ञान आहे, हे रद्द करावं आणि नागरिकांची गळचेपी, नागरिकांना आत्महत्येस प्रवृत्त करणं बंद करावं. अन्यथा विदर्भवाद्यांतर्फे नागरिकांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा वीज मंत्री आणि कथित सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात येईल. करोडो रुपये त्या टेस्टिंगच्या नावाने वसूल करण्यात आलेले आहे, पण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीजवळ टेस्टिंग लॅबच नाही. मग लॅब नाही तर एवढे मीटर टेस्टिंग करता कुठून? तर अशा पद्धतीचा हा सगळा भोंगळ कारभार आहे. आणि काय सांगा, याच्या मागचं एकच कारण आहे की केंद्रात किंवा जे राज्यात सरकार आहे त्यांची चमडी ही गेंड्याची चमडी झालेली आहे. गोरगरिबां जनताचं यांच्याजवळ ऐकण्यासाठी काहीच नाही आणि म्हणून आम्हाला हे सडकेवर उतरून आंदोलन करावं लागत आहे. यांना फक्त उद्योगपतींना फायदा पोहोचण्याचा आहे. पूर्वी जे डाकू होते, चंबलचे जे डाकू होते, ते अमीरांना लुटून, मोठ्या लोकांना लुटून गरीब लोकांपर्यंत ते पोहोचत होते, त्यांचा फायदा गरीब लोकांपर्यंत पोहोचत होता. पण आता जी सरकार हे अशी आहे की ते गरिबांना लुटून यांना जे उद्योगपती आहेत त्यांना अजून धनाढ्य बनवायचं, त्यांना श्रीमंत बनवायचं आहे. आणि अशी सरकार आम्हाला नको आहे. जे विदर्भ द्रोही आहे, गरीब द्रोही आहे, अन्याय करणारी आहे, अत्याचार करणारी आहे, अशी सरकार आम्हाला नको. आणि म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती सतत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि त्यांना एक दिवस ऐकावं लागेल आणि महाराष्ट्राची सरकार पाडण्याची जबाबदारी पण आम्ही घेऊ. स्थगिती आली होती. स्वतः ऊर्जा मंत्रींनी विधानसभेत हे कबूल दिली होती, परंतु निवडणूक संपताच आता प्रीपेड मीटर पुन्हा लावण्याचं षडयंत्र सुरू केल्या जात आहे. आणि व्यक्तीची संमती नसताना ते प्रीपेड मीटर लावत आहेत, त्याला टेस्टिंग नाही, काही नाही. आणि हे फक्त उद्योगपतींना फायदा पोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर लावल्या जात आहे. 12,000चा मीटर आम्हाला फ्री देतो म्हणून असं सांगण्यात येत आहे, परंतु ते समोर जाऊन त्याचे पैसे घेण्यात येतात, त्याच्याबद्दल त्यांची काहीच कबुली दिल्या जात नाही. सोबतच विजेची दरवाढसुद्धा इथे करण्यात आली आहे. वीज आता हे 4 दिवसा पहिले महाग झाली. वीज विदर्भात तयार होते, जमीन, पाणी, कोळसा हे सगळं आमचं गेलं. संसाधने लागल्यावरही आमच्या विदर्भाच्या जनतेला वीज दरवाढ करून लुटल्या जात आहे. म्हणून आम्ही प्रीपेड मीटर रद्द करा ही मागणी घेऊन आणि वीज दरवाढ हे मागे घ्या हे मागणी घेऊन आज आम्ही बेसा चौकापासून आज वीज मार्च काढला आणि बेलतरोडीच्या रेवतीनगर अभियंता कार्यालयावर आज आम्ही इथं धडक दिलेली आहे. आणि यांना सांगितलं आहे, तुम्ही खबरदार अगर प्रीपेड मीटर लावलं तर मग आम्ही विदर्भवादी पुन्हा तुमच्या छाताड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. मुकेश भाऊ, किती आंदोलन केले तरी शासन त्याची दखल घेत नाही, काय सांगाल? शासन दखल घेत नाही कारण आजच्या घडीला लोकांना मोफतची सवय लागलेली आहे. म्हणून त्यांच्या जीवनात बऱ्याच असं त्यांना व्यस्त करून दिलेलं आहे. म्हणून त्यांना जनताही रस्त्यावर निघत नाही, हे आम्हालाही खंत आहे. परंतु हे आमचे सर्व कार्यकर्ते सगळे शुद्ध कार्यकर्ते आहे आणि त्यांनी हा मुद्दा वर्षानुवर्षापासून धरून ठेवला आहे. पण प्रीपेड मीटर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत विदर्भवादी ह्या आंदोलनातून हटणार नाही आणि हे आंदोलन करतच राहणार. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो
जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।